सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नाना वाबळे, सहसंपादक बारामती विभाग। सासवड प्रतिनिधी दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी श्री अपंग विकास मंडळाचे जीवनवर्धिनी मतिमंद विद्यालय दिवे येथे प्रहार संघटना पुरंदरचे संपर्क प्रमुख श्री काशीनाथांना जगताप यांच्या मातोश्री कैलासवासी श्रीमती इंदुबाई गोपाळराव जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त दिवे येथील मतिमंद मुलांना थंडीचे ब्लँकेट व खावाटप जगताप कुटुंबियाच्या वतीने देण्यात आले। यावेळी काशीनाथांना जगताप यांचे बंधू श्री दत्तात्रय जगताप, श्री मनोहर जगताप आणि आपल्या आईच्या भावना व आईने दिलेली शिकवण आपल्या मनोगतात व्यक्त केली। आपण समाजाची काही देणी लागतो ह्या हेतूने काशीनाथांना व त्यांच्या बंधूंनी एकत्रित येऊन हा उपक्रम आईच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त राबवला। यावेळी काशीनाथांना त्यांचा नातू अद्विक याच्या हस्ते मतिमंद मुलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले। यावेळी बाळासाहेब झेंडे, संस्थापक अध्यक्ष, जीवनवर्धिनी मतिमंद विद्यालय, नंदकुमार राऊत, फिरोजभाई पठाण, हनुमंतात्या नेटके, दत्तात्रय दगडे, पांडुरंगजी गावडे, आप्पा सकट, दत्तात्रय झेंडे, रामचंद्र जाधव, माऊली भोईटे, राजेंद्र मारणे, संतोष काळे, संगीता झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते। धन्यवाद। संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोजभाई पठाण आपले मनोगत व्यक्त करत आहेत। आज आपण येथे आमच्या अण्णा यांच्या मातोश्री यांचे प्रथम पुण्यस्मरण यासाठी आम्ही इथं आलेलो सर्वजण जमा झालेले। आमचे संपर्क प्रमुख काशीनाथांना जगताप पुरंदर तालुका, जाधव दिवेंचे, राऊत दादा, जाधव साहेब, त्यांचे सर्व बंधू, सर्व परिवार आणि शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या सर्व उपस्थित असलेल्यांना या शाळेमध्ये अण्णांनी असा आदर्श घालून दिलेला आहे। जे मतिमंद मुलं आहेत किंवा जे गरजू आहेत अशा शाळेमध्ये लोकांना त्यांना जे गरजेचे साहित्य आहे, थंडी आणि यासाठी पाऊस ऊब मिळेल अशा तुम्हाला वस्तू वाटपाचा जो कार्यक्रम इथं ठेवलेला आहे। असं सर्व पंचकृषीतील लोकांनी या काशीनाथ अण्णा गोपाळराव जगताप यांचा आदर्श घेऊन अशा प्रथम पुण्यस्मरण किंवा वाढदिवस असे जे घटकांसाठी लोकांसाठी खर्च करावा असं एक खरंच आमच्या संघटनेच्या जे अभिमानास्पद गोष्ट आज इथं घडत आहे। याचं सर्व लोकांनी एक आदर्श घेऊन असं पुढं काम करावं असं मला फार आनंद झालेला आहे या गोष्टीचा। आणि मी त्यांच्या आईसाहेबांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी माझे थोडक्यात भाषण थांबवतो होतो। गावडे साहेब, पांडुरंग गावडे साहेब वाघोलीचे यांचे ते 2 शब्द मनोगत व्यक्त करत आहेत। त्यासाठी आम्हाला इथं बोलवण्यात आलेलं आहे। मी त्या बोलवण्याचा स्वीकार करून आम्ही आलेले आहे। अण्णांनी जो हा कार्यक्रम त्यांच्या मातोश्रीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे, युवकांसाठी जो आजचा जो सोहळ्याचा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे ना आम्ही सर्व या कार्यक्रमाला हजर झालेलो आहोत। तर अण्णांनी जो आदर्श ठेवलेला आहे खूपच माझ्या मनाप्रमाणे एकदम असा चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे। तर असेच शिकून पुढे कार्यक्रम व्हावे असे माझ्या मनात तेच असेल। तर इतर जे सर्व आलेले जे सर्व पाहुणे मला जे आईचे जे नाव वगैरे किंवा पद नाही असं काही जे आहे ते सांगता येत नाही। मी प्रथमच माहीत हातात घेतलेलं आहे, त्यामुळं जरा काही माझ्याकडे बोलण्यामध्ये तुम्ही जास्त होत असाल तर जाणून घ्या आणि असेच कार्यक्रम दिवंगासाठी करण्यात यावे असं मी वाघोलीच्या आमच्या उत्कृष्ट प्रहार संस्थेच्या वतीने अण्णांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि असेच अण्णांनी
आदर्श सर्वांनीच घ्यावा याचा अण्णांचा आणि असेच कार्यक्रम पुढे चालत राहावे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. अध्यक्ष दत्तात्रय दगडे साहेब 2 शब्द मनोगत व्यक्त करते. आज दिव्यांग शाळा आज आपण अण्णांच्या माताश्री इंदुबाई गोपाळराजे जगताप जगताचे तिन्ही भाऊ उपस्थित आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, उपस्थित आहेत. त्यांचे कुठलाही कार्यक्रम असो काय असेल तरी तिथे ते करून काढणार आहे. आर्मीचे आपले प्राण संघटनेचे सदस्य बोलते सर आपले मनोगत व्यक्त करते. या ठिकाणी जेजुरीला आलो होतो. तर आज आहे ना समक्ष अण्णांना फार जवळून म्हणजे चेअरच्या शेजारी चेअर झाले. माझे आज मन असं व्यक्त करतो की सदैव असं दिव्यांग करता सर्वांची अशीच आनंद सगळ्यांची भावना असावी आणि वाटतं अशी नेहमी सर्वांकडे चालू राहावी हे बोलून मी छावा ग्रुपच्या वतीने उत्कर्ष दिव्यांगांच्या संस्थेच्या वतीने असंच मार्गदर्शन सदैव आणि सदैव भगवंतांनी सर्वांच्या कालावर हसू लावून ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल हे बोलून मी अच्युतानंद जगताप यांच्या मातोश्री श्रीमती इंदुबाई यांची सेवा अण्णांनी अगदी तळमळीने केली आहे. यांचं 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. आमचे भाऊ काशीनाथ जगताप यांनी हा विषय काढला होता की थोडा आपण किंवा लोकांच्यासाठी काहीतरी थोडंसं करू आणि आम्ही पण त्याला प्रतिसाद देऊन आज या शाळेत येऊन मला खरंच आश्चर्य वाटलं. मी पहिल्यांदाच या अशा मतिमंद शाळेमध्ये येऊन परिस्थिती मुलांची समोर पाहतोय. तर मलाही असं वाटतंय की आपण पण भविष्य काळात मी पण थोडीफार काही मदत करीन असं मी आश्वासन देतो. आणि खरंच माणसाने प्रत्यक्ष जाऊन पाहावं तेव्हा ते कळतं असं आज मला वाटलं. माझ्या आईचा स्वतःर्थ आम्ही छोटीशी वस्तू दिलेली आहे त्याची स्वीकार करावी एवढंच बोलून मी माझं धन्यवाद. माझे बंधू काशीनाथ जगताप यांनी जो माणूस व्यक्त केला होता त्याला आम्ही सगळं हे केलं आणि मलाही वाटतं की भविष्यात या गोष्टी सतत झाल्या पाहिजे त्या दृष्टीने आम्ही जरूर प्रयत्न करू. थँक्यू. काशीनाथांना जगताप यांच्या मातोश्री इंदुबाई जगताप यांच्या निमित्त मुलांना जरा खाऊ वाटप केलं 1 वाजता आणि आता थोड्या वेळाने सर्वांची भाषण झाल्याच्या नंतर त्यांना ब्लँकेट वाटलं. आपल्या काशीनाथांना जगताप मित्र परिवार यांचे मातोश्री प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त त्यांना आदरांजली देण्यासाठी आम्ही हे ब्लँकेट वाटप यासाठी आणि असं आहे की काशीनाथांना मित्र परिवारांना सद्बुद्धी दिली नेहमीच वाटप करतातच ते परंतु इथून पुढेही त्यांच्या हाताने असे सहकार्य घडो ही प्रार्थना. काशीनाथ गोपाळराव जगताप यांच्या मातोश्री कैलासवासी इंदुबाई गोपाळराव जगताप यांच्या वर्षश्राद्धानिमित्त आज आपल्या शाळेतील सर्व दिव्यांग मुलांना आज या ठिकाणी भविष्यातील थंडी विचारात घेऊन या सर्व मुलांना ब्लँकेटचं वाटप होत आहे. तर या प्रसंगी त्यांचं सर्व मित्रपरिवार म्हणजे हनुमंत तात्या नेटके, छायाताई प्रकट, निलिमा ढाळगे, फिरोजबाई शहा, फिरोजबाई पटाक, नंतर संतोषजी काळे असे आणि अन्य त्यांचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी
आवर्जून उपस्थित आहेत. मला सर्वांना धन्यवाद द्यावा वाटतो की एक 8-10 दिवसापूर्वी स्वतः जगताप साहेब आले आणि आमची चर्चा झाली की सर असा कार्यक्रम भविष्यात 3 तारखेला शाळेमध्ये करायचा आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मुलांना आता थंडी येणार आहे तर थंडीसाठी आपण सर्व मुलांना ब्लँकेट देऊया. असं म्हटलं काहीच हरकत नाही आणि त्यानुसार पटकन मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी त्याची तयारी पण सुरू केली. आणि अगदी 2-3 दिवसापूर्वी कोण आले की सर हे सर्व आपलं झालेलं आहे, आपण ब्लँकेट खरेदी केलेले आहे. बाजारपेठेमध्ये कोणत्याही प्रकारचं अडचण ट्रान्सफर सोडूनच द्या पण अडचण कुठल्या प्रकारची निर्माण होऊ दिली नाही. त्यामध्ये म्हणजे वर्गमित्र प्रमोदजी जगताप, संतोष काका जगताप, वामन ताते जगताप आणि सर्व जगताप मंडळी आणि मी काय समध्यांची नावं घेत असणार नाहीत. माझे जे दिव्यांग बांधव आहेत, मतिमंद जे मुलं आहेत त्यांच्यासाठी जे मी 8 दिवस झाला आम्ही 3 भाऊ बसवून एक मीटिंग केली होती की म्हणलं कोण काय करते, कोण कीर्तन सांगते, कोण भजन सांगते, याच्यापेक्षा आपल्याला ज्यांना काळाची गरज आहे की ज्यांना जी वस्तू उपयोगात येईल त्या अशा मुलांसाठी आपल्याला प्रयत्न करायचा. आमचे थोरले बंधुराज मधवे बंधुराज आम्ही बसलो होतो. त्याच्यात आमचे सहकारी काळेसाहेब असत्यान, दत्ता दगडे असन, परत नेटके साहेब असते आणि आमचे राऊत साहेब असते ते कुठले झेंडेवाडीचे कामटे साहेब ना तुमचा कामटे साहेब होते. परत आम्ही समजांचा विचार केला की आम्ही बसलो होतो तर माझ्या एक लक्षात आलं की आपण जो खर्च करतो ते वेस्ट असतो. काय जेवण करतो, जेवण करून जातात, काहींना डायबिटीजमुळं काही जेवण खाता येत नाही, काहींना आम्हाला ते चालत नाही. तर म्हणलं ह्याच्यापेक्षा आपण ह्याच्या मधला मार्ग काढायचा की ज्यांना गरजूवत नाही ना आपल्याला वस्तू वाटायची की ती वर्षभर त्यांना टिकली पाहिजे. जेवण फक्त 5 मिनिटं राहते, 1 तास. मग असा आम्ही तो विचार केला आणि फार संघटनेनं मी काय केलं की मी फक्त जी कमजोर असेल तिथं आम्ही विचार करायला सुरुवात केली. जिथं चक्र थांबतं तिथं आमचं चक्र चालू. तर आम्ही काय सुरुवात केली इथून पुढं हे आता जे झालं तुमचं रगांचं वाटप आहे, पुढं भविष्यात वर्षभर त्यांना जी वस्तू टिकणारी हे द्यायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. की आता हे रागाचं झालं की आमच्याकडे दुसरी वेळ की आता दुसऱ्या वेळेला काय झालं की ज्यांना बाबा शेटर नसत्यान, कुणाला कान टोप्या नसत्यान, कुणाला बूट नसन, असा प्रयत्न करणार की माझ्या संपर्कात आता बरीचशी लोक येतात की बाबा त्या संस्थेला काय दान करायचं. आता हे मला मार्गदर्शन गावलं की जी गरजवंत आहे अन्न कोणी बी देत आहे, रोटी कपडा और मकान ही काळाची गरज आहे. आणि असे प्रत्येक समाजातल्या लोकांनी जर असे प्रत्येक 10 लोक जर असे दत्तक जर घेतले तर भविष्यात मला वाटत नाही की या दिव्यांगांना कोणा पुढं हात पसरायची गरज लागेल हे मला वाटतं. असं करताना प्रत्येक जणांचं काय करायचं, प्रत्येकांच्या घरी दुःख आहे, प्रत्येकांची आई वडील जात्यात, त्यात काय प्रॉब्लेम नाही. करताना काय करायचं की जिथं 1 लाख रुपये खर्च करायचा आहे आपल्याला त्यातले फक्त 20,000 रुपये तुम्ही फक्त बाजूला काढा. दिव्यांग मतिमंद ज्यांना चालता येत नाही अशांसाठी ते आपली श्रद्धांजली होईल काय. आणि हिथून पुढं प्रत्येकाने आपली 2 माणसांना मदत करायचा, प्रत्येकाने एकाने विचार करायचा. असं जर प्रत्येकाने 2 केले तर आपल्या मला वाटत नाही की पुरंदर तालुक्यातले हे दिव्यांग असेल, मतिमंद असेल, अंधे असत्या की यांना कुणापुढं हात पसरायची गरज लागणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.